एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओसोबत आहे ना मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे आपलं फर्निचर प्रोटेक्टेड ठेवण्यासाठी आणि डस्टिंग वगैरे करण्यासाठी कोणते टूल वगैरे वापरले पाहिजे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता ज्यावेळेस पण आपण घरातली बेसिक डस्टिंग असो मग किंवा डीप क्लिनिंग असो हे ज्यावेळेस पण करायला घेऊ ना त्यावेळेस आपल्याला पॉसिबल असेल तर वरून खालपर्यंत आपल्याला डस्टिंग करायची आहे। सुरुवात तुम्ही फॅन पासून किंवा भिंतीपासून करू शकता। इथं मी ना भिंतीपासून सुरुवात केली कारण की माझ्या भिंतीवरती खूप जास्त जाळे वगैरे पण मला दिसत होते, तर त्यामुळेच मी हे मॉप वापरत होते आणि माझं नशीब बघा किती भारी, माझं हे मॉपच तुटलंय। आता हे मायक्रोफायबरचे जे तुम्हाला दिसत आहेत ना खालची साईड त्या माझ्याकडे 2-3 आहेत, त्याचं मला टेन्शन नाही। फक्त ती डिस्क आहे ना एक्झॅक्टली ती कनेक्ट करते मायक्रोफायबर आणि स्टिकला, तीच माझ्याकडून तुटली आणि माझा मॉपचा खोळमा झालेला आहे। आता मला याचं काही टेन्शन नाही कारण की मला माहिती आहे हे मला मिळून जाईल, त्यामुळं याआधीही मी ते फील केले, त्यामुळे मी अजिबात टेन्शन घेतलं नाही आणि डायरेक्ट मी दुसरं डस्टर घेऊन आले। हे जे डस्टर आहेत ना हे स्पेशली जाळी काढण्यासाठीच आहे आणि हे खूप छान आहे बरं का। म्हणजे तुम्हाला जर जाळी काढण्यासाठी हवं असेल ना तर हे एक परफेक्ट सोल्युशन आहे। याची लेंथ सुद्धा खूप आपल्याला हवी असेल तितकी ॲडजस्ट करता येते, कमी जास्त वगैरे। आणि फक्त प्रॉब्लेम हा आहे जर तुम्ही हा डस्टर जर फॅन क्लिनिंगसाठी वगैरे घेत असाल ना तर अजिबात घेऊ नका बरं का। हा डस्टर तुम्ही जाळी काढण्यासाठी परफेक्टली घ्या, अजिबात हे परेशानी होणार नाही। आता बघू शकता तुम्ही इझिली डस्टरने ना माझे सगळे घरातले जाळे वगैरे निघून गेले, पण फॅन क्लिनिंग करताना तुम्ही बघू शकतात माझी फजित्या। आता तुम्ही जर फॅन अगदी आठवड्यातनं 15 दिवसातनं जर स्वच्छ करत असाल ना तर डेफिनेटली तुम्हाला आहे ना हे डस्टर नक्कीच कामाला येईल। पण आमच्याकडे महिन्याला 2 महिन्याला फॅन क्लीन होतं, त्यामुळे ना यावरती जी चिकट धूळ असते ना ती निघायला थोडी परेशानी होते आणि त्यामुळे असे काही कुटाणे करावे लागतात। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे डस्टर आहे ना जाळी काढण्यासाठी बेस्ट आहे, पण फॅन क्लिनिंगसाठी अजिबात नाही। आता माझ्या घरामध्ये ना मोस्ट ऑफ द टाइम आहे ना फर्निचर जे आहे ना ते वुडनचं आहे, त्यामुळे ना इथे मी वुडन पॉलिश वगैरे वापरत असते। यामुळे ना आपल्या वुडनच्या फर्निचरवर आहे ना छान अशी शाईन येते। आणि हे आहे DIY क्लीनर, तर या क्लीनरचा वापर मी स्टेन वगैरे असेल एखादे तर ते काढण्यासाठी। आता इथे मी मायक्रोफायबर टॉवेल माझ्याकडे नाही आहे, इझिली जे अवेलेबल आहे जे कॉटनचं कापड आहे तेच वापरलेलं आहे। आता सुरुवात मी वरतून करते ते तुम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे ना सगळ्यात आधी इथं मी विंडो घेतलेली आहे। तर विंडोमध्ये ना खूप जास्त धूळ साचलेली होती, तर तीच इथे आधी क्लीन करून घेतलेली आहे। आणि हे फोटो ज्यावेळेस पण बघते ना मी प्रथमचे त्यावेळेस मला असं वाटतं की किती वेळेस बघावं आणि किती नाही, असं वाटतं की प्रथम किती लवकर भरभर मोठं होतंय ना। आता हे माझ्यासोबत तुम्हीही रिलेट करू शकाल बरं का। ज्यावेळेस आपल्याला ना एखादी घर आवरताना एखादी चांगली वस्तू आपल्याला दिसते आणि त्याकडे आपण कमीत कमी 10-15 मिनिटे ना अगदी निवांत वेळ देऊन त्याच्याकडे बघत असतो किंवा त्याच्यासोबत टाइम स्पेंड करतो, तर माझ्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहे ना ती ही फक्त फ्रेम आहे। म्हणजे ह्या फ्रेम मी ज्यावेळेस पण अशा बघते ना, ऑब्झर्व करते किंवा क्लीन करते ना त्यावेळेस मला खूप छान वाटतं। मला ना माझ्या जुन्या आठवणी अगदी ताज्या होऊन जातात की माझा प्रथम किती गोड दिसायचा। आता हे प्रत्येक आई रिलेट करू शकेल, हो की नाही, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा। आधीची जी फ्रेम आहे ना ती प्रथमच्या 2nd बर्थडेची आहे आणि ही जी फ्रेम आहे ना ही प्रथमच्या 1st बर्थडेची आहे। असे 2 वर्षाचे मी 2 फ्रेम बनवून आणलेले आहे। आणि ही जी फ्रेम आहे ना याची जी हुक आहे ना ते थोडीशी डॅमेज झाले, त्यामुळे ना मला अशा पद्धतीने याला ठेवावं लागतंय, नाहीतर मी याला छान असं हँग केलेलं होतं। पण आता ज्यावेळेस मी याला रिपेअर करून आणेल ना त्यावेळेस परत त्याला ना हँग करून देईल, पण तोपर्यंत तरी असं काहीतरी कुटाने मला करावे लागेल। आता माझं मोस्टली सामान जे आहे ना हॉलमधलं ते वुडन फर्निचरचं आहे। माझं 1 RK घर आहे, त्यामुळे ना हॉलमध्येच माझं सगळं वुडनचं फर्निचर ठेवलेलं आहे। आणि हॉलमध्ये ना बऱ्यापैकी डस्ट वगैरे येते आणि डस्टमुळे काय होतं माहिती का, आपल्या फर्निचरवरची जी काही नॅचरल असलेली शाईन असते ना ती अशी ना गायब झाल्यासारखी वाटते, म्हणजे दिसत नाही शाईन वगैरे। त्यामुळे ना मी हे वुडन पॉलिश वगैरे वापरत असते। आधी काय करायचं, आपल्याला नॉर्मल डस्टिंग करून घ्यायची आणि त्यानंतर हे वुडन पॉलिश आपल्याला त्यावरती थोडं असं स्प्रेड करायचं आहे आणि इझिली आपल्याला हे वाईप करून घ्यायचे। आणि बघू शकता तुम्ही इन्स्टंट रिझल्ट, आपले जे फर्निचर आहेत ना याला छान अशी एक शाईन सुद्धा येते आणि फर्निचरवर थोडीफार बुरशी, फंगस, मोल्ड वगैरे काही असेल ना तर ते सुद्धा रिमूव्ह होऊन जातात आणि लवकर ते येत नाही। त्यामुळे ना माझ्या फर्निचरवर तर असं काही नाही, त्यामुळे मी फक्त शाईनसाठी हे वापरत असते। आता तुम्हाला हे नसेल वापरायचं ना तर तुम्ही वॅक्सचा एक डब्बा येतो बघा जो की स्पेशली वुडन पॉलिशसाठीच असतो, तो सुद्धा वापरू शकतात। पण मला हा जो लिक्विड सोल्युशन आहे ना वुडनचा हा जरा जास्त कन्व्हिनियंट वाटतो कारण की इझिली अप्लाय करा, वाईप करा आणि काम होऊन जातं। तर हे मला खूप जास्त पर्सनली आवडतं। तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल।
आता हे जे तुम्हाला ट्रायपॉड दिसतोय ना, हा ट्रायपॉड आहे ना क्रेओ ब्रँडचा आहे आणि हा स्पेशली मी ना माझ्या रिंग लाईटसाठी घेतलं होतं लास्ट इयर आणि आता हे माझ्याकडून थोडं डॅमेज झाले आणि याच्यासोबत मला थोडीफार अटॅचमेंट होती, त्यामुळे मग मी याला असंच ठेवलं. आणि तुम्हाला खरं सांगते, अशाच जर गोष्टी आपण घरात ठेवत बसलो ना, अटॅचमेंट असो, आठवण असो, याच्या चक्करमध्ये, तर खरं सांगते घरामध्ये ना निगेटिव्हिटी खूप जास्त होते बरं का. मी तुम्हाला खरं सांगते, आता क्लीन करण्याआधी ना हा कॉर्नर तुम्ही बघू शकता, इतका गजबज वाटत होता आणि त्याच्याकडे बघू सुद्धा वाटत नव्हतं. पण आता क्लीन झाल्यानंतर तुम्हाला हा कॉर्नर दाखवते मी, खूप छान वाटतं. कारण फक्त एवढंच आहे, घरामध्ये जर आपण एक्स्ट्राच्या वस्तू जर आणून ठेवल्या गरजेच्या नाहीये किंवा मग अशाच आहे तर पडून आहे असं जर ठेवलं ना, तर त्या गोष्टींना आपोआपच एक निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतात आणि अल्टिमेटली आपल्याला आहे ना असं खूप असं निगेटिव्ह फील होतं बरं का. त्यामुळे ना तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्ही डिस्कार्ड करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही बघू शकता, याच्या आधी किती जास्त यावरती कोपरा भरलेला होता आणि आता तुम्ही बघा किती सुटसुटीत झालेला आहे. आता यावरची डस्ट वगैरे बघून तुम्हाला असं वाटलं असेल की दीक्षा किती धूळ झाली घरामध्ये, तू इतकं लक्ष का दिलं नाही वगैरे वगैरे असं. पण तुम्हाला खरं सांगते, मी मागच्या 15-20 दिवसापासून गरबा क्लासला जाते आणि त्यातल्या त्यात ना आमच्या घराच्या एक्झॅक्ट समोर आहे ना एक कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे घरामध्ये खूप जास्त धूळ येते आणि त्यातल्या त्यात मी गरबाच्या क्लासला जाते. आणि तुम्हाला खरं सांगते, जेव्हापासून मी ते क्लास जॉईन केलाय ना, माझे इतके भयंकर पाय दुखतात, मला एक्स्ट्राची कामं अजिबात काढायला आवडत नाही. म्हणजे माझ्याकडे तेवढी एनर्जीच उरत नाही, इतके माझे भयंकर पाय दुखतात. त्यामुळे ना शक्य असेल तर मी फक्त माझ्याकडून जेवढी बेसिक कामं असतात दररोजची तेवढी मी करून घेते बरं का. ते पण मला कधी संध्याकाळी भांडे घासायचा कंटाळा आला तर ते तशीच पेंडिंग राहतात, कारण की माझे इतके भयंकर पाय दुखतात. त्यामुळे ना एक्स्ट्राचं काही काम असो, मग डस्टिंग असो, स्वच्छ करायचं असो, काही एक्स्ट्राचं काम असेल ना, ते माझ्याकडून आजकाल पॉसिबल होत नाही. पण आज संडे होता, म्हटलं चला आज तर मला हे डस्टिंग वगैरे करून घ्यावं लागेल, नाही तर परत आठवडाभर आहे ना मला ते गरबाच्या क्लासमुळे होणार नाही पॉसिबल. आणि आज संडे असल्यामुळे गरबाच्या क्लासला सुट्टी असते, त्यामुळे मग आज जर मी थकले जरी ना तर संध्याकाळी आराम करू शकेल असं काहीतरी मी प्लॅन करून आहे ना आज पूर्ण हॉलची मी डस्टिंग करून घेते. आता तुम्ही म्हणाल की दीक्षा थोडं थोडं सेक्शन घ्यायचं ना, तू तर स्वतःच सांगते की थोडं थोडं सेक्शन घ्यायचं, पण ज्या वेळेस ना डस्टिंग वगैरे करायला बसते ना, म्हणजे माझ्या घरामध्ये खूप धूळ असते बरं का हॉलमध्ये, आणि मला असं वाटतं की मी एक एक सेक्शन जर घेत बसले ना, मी 15 दिवसात एकदा डस्टिंग करत असते. आणि त्यामुळे काय होतं, एक एक सेक्शन जर केला, दररोज थोडं थोडं करायचं, या चक्करमध्ये मला असं वाटतं की इथली धूळ बसून तिथं बसायची जिथं स्वच्छ केलेलं आहे. त्यामुळे ना मला असं वाटतं की मी सगळं एकत्र डस्टिंग वगैरे करून घेते. आणि तसंही माझ्याकडं डस्टिंग करायला एवढं काही जास्त नाही, अगदी 3 फर्निचर आहे आणि थोडंफार इकडं तिकडं बस, अगदी 1-1.5 तासामध्ये माझं पूर्ण हॉल आहे ना डीप डस्टिंग होऊन जात असते. त्यामुळे मला एवढं काही टेन्शन येत नाही. आता माझ्याकडे लायनर तर आहे, पण बघा माझा चिंगुसीपणाचा लेवल अगदी नेक्स्ट लेवलचा आहे. ही कॅरीबॅग आहे ना अशी कापडाची, ती मी ना अशी याच्या साईजची कट करून घेतली आणि ते ॲज अ लायनर बनवून वापरले. आता यावरून तुम्ही बऱ्यापैकी म्हणाल मला की दीक्षा जिथं नाही तू किती लायनर वगैरे वापरते आणि इथं काय वापरते. तर कारण काय की हा जो सेक्शन आहे ना, हा मी जास्त उघडझाप करत नाही आणि माझा ह्याच्यामध्ये जास्त वापरही नसतो, अगदी मोजकाच असतो. त्यामुळे मग लायनर टाकायचं आहे का नाही टाकायचं हे प्रेफर करतं. आता हे थोडं ठीकठाक लायनर आहे, त्यामुळे मी हे टाकून दिले. आता यामध्ये ना मी मोस्टली ना माझं जे काही इयरिंगचं कलेक्शन आहे ते ठेवत असते आणि सोबतच माझं मेकअप ठेवते. तर याआधी ना मी या सेक्शनमध्ये माझं मेकअप वगैरे अजिबात ठेवायचे नाही, पण जेव्हापासून आता मी थोडंफार बाहेर जायला लागले ना, तर मी थोडंफार तरी माझं मेकअपचं सेक्शन वरती ठेवलं आहे. कारण की मला गरज वाटेल ना, तर असं कधी मूड झाला घरात जरी असले तरी सुद्धा मग मी थोडंसं तरी मेकअप करून घेते, जेणेकरून मलाही छान वाटतं आणि आपला मेकअप सुद्धा वापरण्यात येतो, सोबतच स्किल सुद्धा ॲक्वायर होतात असं तरी मला वाटतं. त्यामुळे ना हा सेक्शन मी स्पेशली ना माझे इयरिंग्सचं कलेक्शन आणि मेकअपसाठी ठेवलेला आहे. आता वरचा जो सेक्शन आहे ना, हा माझा डेली वेअरचा सेक्शन आहे, म्हणजे माझं स्किन केअर असो, प्रथमचं स्किन केअर असो, हे मी स्पेशली यामध्ये ठेवत असते. आणि तुम्हाला खरं सांगते, हा जो स्टँड आहे ना, हा म्हणजे वेगळा स्टँड आहे, पण माझ्याकडे ना मेकअप ठेवण्यासाठी दुसरं काही नव्हतं आणि हे पडून होतं, त्यामुळे ना हे मी याच्यासाठी वापरले. आणि खरं सांगते, हे जेव्हापासून वापरले ना तेव्हापासून आहे ना असे स्किन केअरच्या छोट्या छोट्या बाटल्या असतात ना, इकडे तिकडे पांगत तर नाही. आणि ज्यावेळेस क्लीन करायचं असेल ना, तर इझिली ही बास्केट आपल्याला पुढं ओढून घ्यायची, स्वच्छ करायची आणि परत ऑर्गनाईज करून ठेवायची, म्हणजे आपला टाईमही वाचतो आणि वस्तू छान ऑर्गनाईज सुद्धा राहतात. मला लवकरच एखादं ऑर्गनायझर घ्यायचंय, मी तुमच्यासोबत ते नक्कीच शेअर करेन. पण आता सध्या तरी याच्यानेच मला काम चालवून घेणार आहे, कारण की हे ठीक क्वालिटीचं आहे आणि आता सध्या काम होतंय ना, मग ठीक आहे, मग नवीन घ्यायची काही गरज नाही असं मला वाटतंय. तर हा
आहे माझा डेली मेकअपचा सेक्शन. म्हणजे मेकअप नाही आहे, स्किन केअर मोस्टली याच्यामध्ये अवेलेबल आहे, जे की मी दररोज वापरत असते. मी मेकअप खूप जास्त वापरत नाही आणि कधी मध्ये वापरायचं असेल तर मग मेकअपचं सेक्शन मी इथंच ठेवलेलं आहे. इथे हा बॉक्स, याच्यातनं मी लगेच मेकअप घेऊ शकतो. आणि खाली इयरिंग्स, म्हणजे मला कुठे इमर्जन्सीमध्ये जायचं असेल तर इथून मी लगेच ॲक्सेस करू शकेल. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला शेअर करते की मी हे कसं ठेवलं आहे ते. तर हा जो डब्बा आहे ना, याच्यामध्ये मी माझं लिप बाम ठेवलं आहे, सोबतच एक लिपस्टिक ठेवली न्यूड कलरची, जी की मी एव्हरीडेसाठी वापरू शकते. पण शक्यतो आहे ना याच्यामुळे ना, एक मिनिट, तर याच्यामध्ये मी माझे हे ठेवलेले आहे. आता हा हायफनचा लिप बाम आहे. हे जर लावलं ना तर लिपस्टिकची गरज नाही पडत, पण कधी कधी असं वाटतं की आपण वापरावं आहे, तर मग मी ही मार्सची एक लिपस्टिक आहे ती वापरते. आणि यामध्ये हे गंध वगैरे आणि सोबतच हे हेअर टाईज जे मला दररोज रात्री लागतात, आणि या हेअर क्लिप्स जे की मला स्किन केअर करताना किंवा याच्या वेळेस केसांचा परेशानी होणे म्हणून हे बॉक्स मी स्पेशली इथं ठेवलेला आहे. त्यानंतर इथं मी माझं मॉइश्चरायझर ठेवलेलं आहे. मी पॉन्ड्सचेच मॉइश्चरायझर वापरते, माझ्या स्किनला खूप छान सूट करतात. इथे 2 नेल पेंट ठेवलेलं आहे. कधी कधी वाटलं असं समोर ठेवलं ना तर लक्षात येतं की आपल्याकडे आहे तर मग आपण वापरायला पाहिजे. तर हे 2 नेल पेंट आहे. ही एक मॅट फिनिशमधनं आहे न्यूड कलरची, जी की माझी खूप फेवरेट आहे. आणि ही शुगर पॉपची रेड कलरची. तर ही ओके आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर हा जो ऑर्गनायझर आहे ना, या ऑर्गनायझरमध्ये मी माझे सगळे काही जे कोम आहे ते ठेवलेले आहे. त्यानंतर क्लचर, त्यानंतर हे आयब्रो पेन्सिल्स, हे मस्कारा, आयलायनर, जेवढं काही आय मेकअपचं जे स्टँडिंग सामान असतं ना, जसं की काजळ वगैरे, ते सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि हे पण मी कधीमध्ये वापरत असते, त्यामुळे हे असं. आणि त्याच्या मागचं जो आहे ना, त्याच्यामध्ये मी हे तुम्हाला दिसतंय ना याच्या मागे, ते त्याच्यामध्ये वाईप्स ठेवलेले आहे, जेणेकरून ज्या दिवशी खूप मेकअप असेल हेवी वगैरे तो काढायला. आणि इथे माझे ना सिरम्स, त्याच्यानंतर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, ऑइल वगैरे हे सगळं इथं मी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे सगळ्यात आधी मी व्हिटॅमिन सीचं सिरम ठेवलेलं आहे, जे मी दिवसा वापरते. त्याच्यानंतर हे नायसिनामाइड सिरम आहे, जे रात्रीचं वापरायचं. आणि हे आठवड्यातनं किंवा महिन्यातनं 2दा-3दा वापरणारं फिलिंग सोल्युशन आहे. त्याच्यानंतर हे थोडेसे फ्रीबीज आहे, इकडं थोडेसे मॉइश्चरायझर, आणि हे माझे सनस्क्रीन वगैरे. तर असं काही मी याला ऑर्गनाईज ठेवलेलं आहे. आणि मला हे ॲक्सेसेबल आहे, त्यामुळे मग मला एवढं काही फजित्या होत नाही. पण लवकरच मला याच्यासाठी एक ऑर्गनायझर घ्यायचं आहे, कारण की मला असं वाटतं की घ्यायला पाहिजे. पण बघूयात आता त्याचं मुहूर्त कधी लागतं ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर हे असं ठेवलेलं आहे मी. तर हा पूर्ण जो खालून वरचा जो सेक्शन आहे ना, हा पूर्ण माझा मेकअपचाच आहे. याच्यामध्ये मेकअप, याच्यामध्ये स्किन केअर प्लस डेलीचा मेकअप, असं काहीतरी. आता हा जो शोकेस आहे ना, हा आता माझा फायनल शोकेस आहे क्लीन करण्याचा. आणि हा जर क्लीन झाला ना तर मग माझं पूर्ण डीप क्लिनिंग जे आहे ना, ही कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे डीप क्लिनिंगपेक्षा ना तुम्ही डस्टिंगच कन्सिडर करून घेऊ शकतात, कारण की मी फक्त वरवरूनच क्लीन केलेलं आहे, आतमध्ये सामानला अजिबात टच केलेलं नाही. आता त्याची जी वेळ येईल ना ती डायरेक्ट आता नवरात्रीच्या वेळेसच येईल, आय थिंक सो. तर इथं फायनली माझी फर्निचरची डस्टिंग वगैरे कंप्लीट झालेली आहे. आणि आता मला आहे ना फक्त बेडशीट वगैरे चेंज करून हॉल क्लीन करून घ्यायचा आहे. आणि फायनली माझा हॉल हा पूर्ण असा स्वच्छ झालेला आहे. आता हा बेडशीट मला मागच्या 2-3 दिवसापासून आहे ना काढून घ्यायचा होता, वॉशला टाकायचा होता. पण म्हटलं चला आपल्याला डस्टिंग करायची आहे तर मग संडेपर्यंत ठेवून घेऊया. त्यामुळे ना हे 2-3 दिवस एक्स्ट्रा राहिलं, नाहीतर आठवड्यातनं 2दा तरी माझे ना बेडशीट वॉश करण्यासाठी असतो. पण ठीक आहे, आता जसं असेल तसं. आणि तसं पण आहे ना, डस्टिंग वगैरे झाली ना तर घरामध्ये ना मॅट्रेस प्रोटेक्ट करण्यासाठी ना एक्स्ट्राचं कापड अंथरवण्यापेक्षा ठीक आहे ना, आपण बेडशीटच वरती ठेवलं तर मग त्याचाच वापर करून घेऊया ॲज अ प्रोटेक्टर म्हणून. हे जे बेडशीट आहेत ना माझ्याकडून मागच्या 2-3 वर्षापासून आहे, त्यामुळे ना याचं इलॅस्टिक आता आहे ना रिटायरमेंटवर आलेलं आहे. त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं लूज वाटत असेल, त्यामुळे मला थोडंसं तरी साईडला याला असं टक इन करून घ्यावं लागतं. पण ठीक आहे, एक छान बेडशीट आहे, त्यामुळे मग मी याला वारंवार वापरत असते. तर इथे 1.5 तासामध्ये ना माझं पूर्ण हॉलची डस्टिंग वगैरे कंप्लीट झालेली आहे. आता घर वगैरे झाडून घेते. मॉप करायला आता मला असं वाटतं की मला हातानेच आता पुसून घ्यावं लागेल लादी, कारण की माझं मॉप तर तुटलाय. आता तो नवीन आणायला कधी पॉसिबल होतं आता त्याच्यावर डिपेंड आहे. पण काही असो, आता हॉल तर माझा क्लीन झालाय, त्यामुळे ना खूप छान वाटतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, हे जे सगळे प्रोडक्ट्स मी क्लिनिंगसाठी वापरले ना, ते सगळे मी तुम्हाला ना खाली टॅग करून देईल. आता ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की हे उगाचच आहे, तर खरं सांगते, जर आपली कामं जर सोपे होत असेल ना, मग एखादी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला काही एवढी मोठी गोष्ट नाही असं तरी मला वाटतं. त्यामुळेच आहे ना, मी घराच्या स्वच्छतेसाठी असो किंवा मग घरासाठी काही असो,
मग ते परचेस करण्यासाठी मग एवढा विचार तर मी तर काही करत नसते बरं का. तर फायनली माझा हॉल इथं क्लीन झालेला आहे. बघू शकतात किती छान आणि मस्त वाटत आहे ते. चला तर मग आजचा व्लॉग मी इथं संपवते. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.